रेल्वे स्टेशन पूल अमरावती। आपल्याला माहीत आहे की रेल्वे स्टेशन पूल यावरची वाहतूक संपूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। वाहतूक तर बंद केली, पादचारी सुद्धा बंद केली। या रेल्वे पुलावर 6 फूट उंचीची आणि 66 फूट लांबीची भिंत उभी करण्यात आली आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची वाहतूक व्यवस्था, पादचारी सुद्धा या ठिकाणावरून जाणार नाही। परंतु एक धक्कादायक गोष्ट आता अंबानगरी वासियांना अष्टमीच्या दिवशी माहीत पडणार आहे, की म्हणजे रेल्वे स्टेशनपासून हमालपुरा जाणारा मार्ग सुद्धा आता बंद करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पोलिसांनी रात्री 7 वाजता बॅरिकेड्स लावले असून आता या ठिकाणावरून 2 व्हीलर सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। म्हणजेच हमालपुरा मार्गाने रेल्वे स्टेशन जाणारे जे नागरिक आहेत, जे छोटे वाहन आहेत, जे ऑटो चालक आहेत, ज्या 2 व्हीलर्स आहेत, ते सुद्धा संपूर्णतः बंद करण्यात आलेले आहे। हमालपुरा येथील हनुमान मंदिरासमोर सुद्धा बॅरिकेडिंग करण्यात आली आहे। त्याच प्रकारे रेल्वे स्टेशनच्या समोर पुलावर जो जाणारा मार्ग आहे तिथे सुद्धा बॅरिकेडिंग करण्यात आली असून हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे। असाच मार्ग आता जयस्तंभ चौक पासून जो राजकमल चौकला जो रस्ता आहे तो सुद्धा बंद करण्यात येणार का, असा प्रश्नचिन्ह सुद्धा नागरिकांना पडलेला आहे। म्हणजेच आता पूल बंद, हा मार्ग बंद केल्यामुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा भार हा अमरावतीच्या इरविन चौकावर, राजकमल चौकावर, मालवीय चौकावर येणार, ही गोष्ट मात्र जरुरी आहे आणि या संदर्भामध्ये आता प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे। मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती।